नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शिर्के जेव्हा घरी आलेले आहेत त्यांनी काही बिलं आणलेली आहेत आणि ती बिलं जेव्हा साईन करण्यासाठी अंजलीकडे आलेली असतात तेव्हा अंजलीचा एक वेगळाच राडा असतो आणि तो आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अंजलीचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये असलेली हे क्लाउड किचनची बिलं याच्यात का आहेत, तेव्हा ते म्हणतात की मॅडम मला काहीच माहीत नाहीये, ही बिलं त्यात आहेत आणि मी पास करण्यासाठी घेऊन आलो. त्यावरती अंजलीचं असं म्हणणं असतं, पण या बिलांवर आपण का सह्या करायच्या, त्यांचा मेंटेनन्स आपण का करतोय, मी या बिलांवरती सह्या करणार नाही असं म्हणत अंजली ती बिलं घेऊन बाहेर येते. आणि मग सगळ्यांना गोळा केलेलं असतं. तिचा आता नेहमीचा तमाशा आपल्याला माहितीच झालेला आहे. मग सगळ्यांच्या समोर ती विचारू लागते की ही क्लाउड किचनची बिलं इथं काय करतायत. कसं आहे माहिती आहे का, हिने तुझी प्रॉपर्टी बघूनच तुझ्याशी लग्न केले रे चिंटू. तुला कळत नाहीये पण मला सगळं कळतंय. हिचा काय हेतू आहे, हिचा काय उद्देश आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत असं म्हणत अंजलीने गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. आणि मी ही बिलं पास करणार नाही असं म्हणत ईश्वरीच्या क्लाउड किचनची बिलं तिनं टराटर फाडलेली आहेत आणि ती बिलं ईश्वरीच्या अंगावरती ते कागद तिनं उधळलेले असतात. म्हणजे एवढा मूर्खपणा, एवढं सगळं असं विचित्र वागणं सगळं चाललेलं असतं आणि तिला जराही काहीही वाटत नाही. आणि या सगळ्याचा परिणाम काय होईल ह्याची सुद्धा तिला जाणीव नसते. तर आता अर्णव आणि ईश्वरी हा मॅटर कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार, नक्की काय झालेलं आहे, कशामुळे हे सगळं घडतंय, हे कसं सॉल्व्ह करणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे अर्णव आता रूममध्ये आलेला असतो आणि त्याने जो लिपस्टिकचा गालावरचा डाग पुसलेला असतो आणि तो टिश्यू पेपर तो पाहत असतो. खरं तर अर्णवला खूप छान वाटत असतं. आज पहिल्यांदा त्याच्या आयुष्यामध्ये हा आनंदाचा क्षण आलेला आहे. त्याचं आणि ईश्वरीचं जे नातं आहे त्या नात्याला एक नवीन नाव मिळतंय. या सगळ्या गोष्टी घडत आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र त्याला खरं तर छान वाटत असतं. तेवढ्यातच ईश्वरी आलेली असते. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर सॉरी, म्हणजे मी एक्सायटेडमध्ये आनंदाच्या भरात या सगळ्या गोष्टी केल्या, पण नंतर माझ्या लक्षात आलं की मी चुकले असं म्हणत तिने अर्णवची माफीसुद्धा मागत असते. पण अर्णव मात्र एवढा आगाऊ आहे, त्याला ह्या सगळ्या गोष्टी आवडलेल्या असतात. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जरी आवडलेल्या असल्या तरी त्या ईश्वरीला दाखवायच्या नाहीत असं त्याचं चाललेलं असतं. म्हणून तो गोंधळ घालत असतो. तो म्हणत असतो की काय गरज होती, तुला कळतंय का हे सगळं तू काय केलेलं आहेस असं म्हणत तो ईश्वरीला ओरडायला सुरुवात करतो. तुला माहिती आहे का, एवढी मोठी बिझनेस मीटिंग होती, या सगळ्या मीटिंगमध्ये तू गोंधळ घातलेला आहे आणि तुला माहिती आहे का याचे परिणाम काय होणार आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो मला माहिती आहे ना, मी एका बिझनेसमॅनची बायको आहे, पण चुकलंय काय माझं, मी जे काय केलेलं आहे ते बरोबरच केलेलं आहे ना. कारण माझ्या नवऱ्याच्या गालावरती लिपस्टिकचा डाग राहिला तर काय बिघडतंय का, म्हणजे एवढा काय त्रास झाला तुम्हाला, माझाच तर होता ना, आणि काय फरक पडला तुम्हाला असं म्हणत ती आता इकडे अर्णववरतीच ओरडायला सुरुवात करत असते. आणि तिचं एकच चाललेलं असतं की हे बघा कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जे काय वागताय ना ते चुकीचं आहे. एवढं तरी माणसाने असं असू नये की माणूस घाणं, असा तिचा बोलण्याचा अर्थ असतो. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो, नक्की काय म्हणायचंय काय तुला, मी काय केलंय नक्की, हे सगळ्याचा काय अर्थ आहे असं अर्णव तिला विचारत असतो. तेव्हा मात्र ईश्वरीचा वेगळ्याच ठिकाणी डोकं चाललेलं असतं आणि ईश्वरी म्हणत असते की हे बघा मी काही चुकीचं केलेलं नाहीये आणि मी जे काय केलेलं आहे ना ते अगदी बरोबरच केलेलं आहे. आणि तुम्हाला पटत नाहीये का, अहो मान्य आहे मला, आनंदाच्या भरात केलं होतं ना मी, एवढं काय त्याच्यामध्ये, आणि एवढा काय प्रॉब्लेम झालेला होता तुम्हाला असं म्हणत आता ती अर्णवलाच जाब विचारत असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, म्हणजे काय काय चुकीचं केलंय, म्हणजे असं काय बोलताय तुम्ही. आणि त्याच वेळी अर्णवला राग आलेला असतो. अर्णवला ही गोष्टच सहन होत नाही. अर्णवचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरीही मी याच्यामध्ये अडकला गेलो असतो, कारण ह्या सगळ्या गोष्टी जे काही घडत होतं ते पूर्णपणे चुकीचं होतं असं अर्णवचं म्हणणं असतं. खरं तर अर्णव मुद्दामच हे सगळं बोलत असतो. त्याला माहिती असतं की ईश्वरीनं जे काही केलेलं आहे ते त्याला आवडलेलं आहे, पण जाणून बुजून अर्णवने हे सगळं बोलायचं ठरवलेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता शुभंकर तिथं बसलेला असतो. त्याचबरोबर सुप्रिया आणि नम्रता दोघीही तिथं असतात. त्या दोघींनाही माहिती असतं जे काय झालेलं आहे त्याच्यामुळं इकडे आकाशला त्रास होत आहे. या सगळ्या गोष्टींची जाणीव त्या दोघींनाही असते आणि शुभंकर आलेला आहे, शुभंकरला ह्या गोष्टींचा राग आलेला आहे, हे सगळं माहिती आहे. परंतु त्याच वेळी इकडे आता आकाश उठून बाहेर येतो आणि आकाश निघालेला असतो.
मग नम्रता म्हणत असते, अहो आकाश एवढी काय घाई करताय, थांबायचं ना थोडा वेळ, अहो कशासाठी चाललाय तुम्ही एवढ्या घाईमध्ये, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे नम्रता त्याला म्हणते, तेव्हा आकाश म्हणतो की नाही मला नाही वाटत आहे असं काय, मी जातो, मला बरं वाटेल. कसं एकतर आज ईश्वरी फॅब्रिकचा इव्हेंट होता, त्या इव्हेंटला मी तिथे गेलेलो नाही, आणि जर आत्ता पण जर का मी तिथे नाही गेलो तर ती गोष्ट पूर्ण चुकीची ठरेल ना, म्हणजे मला घरी गेलं पाहिजे. एकतर आजच्या इव्हेंटलाही मी पोचू शकलेलो नाही आहे, मग हे चांगलं नाही वाटत आहे, असं त्याचं सांगणं चालू झालेलं असतं. त्याचवेळी तो म्हणत असतो की मी निघतो. शुभंकर म्हणतो की ठीक आहे, मी तुला सोडून येतो, असं शुभंकर त्याला सांगत असतो. तेव्हा आकाश म्हणत असतो की नाही, कोणी कुठेही यायची गरज नाही, मी एकटा जाऊ शकतो, असं आकाश सांगत आहे. तेव्हा मात्र शुभंकर आणि त्याचबरोबर ईश्वरी दोघंही तिथं म्हणत असतात. शुभंकर म्हणतो की नाही नको, कशाला, मला सांग बरं, एवढं सगळं झालेलं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, आणि उगीच कशाला गोंधळ घालायचा आहे अजून वेगळा, त्याच्यापेक्षा मी येतोय, मी सांगितलं ना मी येतोय म्हणून, असं शुभंकर सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे आकाशला ह्या दोघीही म्हणत असतात की ठीक आहे, तो येतोय ना तुम्हाला सोडायला, तर मला असं वाटतंय की तुम्ही जा त्याच्याबरोबर, असं इकडे नम्रता सांगते. आणि आकाशला म्हणते थोडा वेळ थांबा, आणि मग आकाशची काळजी घेत असते, आकाशला काय हवं नको ते पाहत असते. खरं तर या सगळ्या गोष्टींमुळं इकडे धक्का तर बसलेला असतो, पण त्यासोबतच काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा असतात की हे सगळं कशामुळे झालंय. इकडे आता मामा मात्र खुश असतात. मामा म्हणत असतात की आजचा इव्हेंट खूप छान झालेला आहे. खरंच आजपर्यंत एवढ्या छान पद्धतीनं सगळी तयारीही झालेली नव्हती, आणि सगळ्या गोष्टी खूपच छान झालेल्या आहेत. आणि त्याच वेळी इकडे वल्लरी म्हणत असते, काय छान झालं, नाही काय छान झालं, तुमच्या बहिणीच्या नावाने इव्हेंट झालेला नाही आहे, हा इव्हेंट जो झाला तो ईश्वरीच्या नावाने, आणि एकदम फालतू, आजपर्यंत असला इव्हेंट कधी बघितला नव्हता. काय ते आश्रमातली पोरं आणि काय तो गोंधळ, माहीत होतं ना ते ईश्वरीला आपण येणार नाही आहे, म्हणून तिनं हा सगळा गोंधळ घातला. कसं आहे माहिती आहे का, एकदा का तिनं सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली ना, मग तुम्हाला कळणार आहे, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आहे की काय होणार आहे, असं म्हणत आता वल्लरीची वेगळीच बडबड सुरू झालेली असते. आणि तिला राग आलेला असतो, तिला ह्या गोष्टी पटत नसतात की हे सगळं ईश्वरी लुबाडते असं तिला वाटत असतं, आणि म्हणूनच तिने ओरडायला सुरुवात करत असते. मामा म्हणत असतात की अगं शांत हो, मला एक कळत नाही आहे की तुला प्रॉब्लेम काय आहे तिच्याबद्दल, म्हणजे जेव्हापासून ती ह्या घरात आली आहे तेव्हापासून तुला ना तिच्याबद्दल वाईटच दिसते, तुला जराही वाटत नाही आहे की नक्की काय झालेलं आहे, म्हणजे तुझ्याकडून मला कळतच नाही आहे की हे सगळं तू असं काय बोलत असते आणि कशामुळे बोलत असते, तिनं काय चुकीचं वागले आहे तुझ्याशी, असं मामा बोलत असतात. तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते, काय चुकीचं वागले म्हणजे, सगळं लुबाडून घेऊन जाईल ना तेव्हा कळेल. आणि मामा म्हणतात की तुला माहीतच नाही आहे गं, काही गोष्टी तुला कळतच नाही आहेत, तिने या घरासाठी काय करू शकते ना याची तुला जाणीवच नाही आहे. तेव्हा मात्र ती म्हणते की तुम्हाला काय माहिती असं. मामा म्हणतात की तिच्यामधला चांगुलपणा जो तुला कधीच दिसत नाही आहे, तुला फक्त वाद घालायचा असतो. इकडे ईश्वरी आता तयार झालेली असते, तिने चेंज केलेलं असतं. ईश्वरीची खरं तर खूप चिडचिड होत असते, तिला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो. तिचं असं म्हणणं असतं की अर्णव सर माझ्याशी असं का वागले, त्यांनी असं वागायची काय गरज होती, थोड्या वेळ जरी ठेवायचं होतं ना तो लिपस्टिकचा डाग त्यांच्या गालावरती, काय बिघडलं असतं. म्हणून आता तिने त्याच्याशी बोलत नसते. आणि इकडे स्वतः एक काम करायला घेतलेलं असतं, आणि ते म्हणजेच तिने स्वतःहून ज्या गोष्टी केलेल्या असतात, औषध घ्यायचं आहे तिला, म्हणून तिचा हा सगळा गोंधळ झालेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ईश्वरी औषध घेण्यासाठी ती बॉटल उघडत असते, पण तिच्या हाताने काय तिला ती बॉटल उघडता येत नसते. आणि तेव्हाच नेमकं आता ईश्वरी जेव्हा ती बॉटल उघडण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा अर्णवसुद्धा तिथं आहे, पण ती बॉटल काही तिला अर्णवकडनं उघडून घ्यायची नाही, म्हणून तिने काय करते तर ती बॉटल स्वतःच उघडत असते. त्याच वेळी तिथे अर्णव उभा असतो. अर्णव ह्या सगळ्या गोष्टी पाहतो, पण अर्णव ज्या पद्धतीने हे सगळं हँडल करत आहे, कारण अर्णव म्हणत असतो मी सिंदूर काही प्रॉब्लेम आहे का, मी आहे नाही ते, पण अर्णवचं तिला काही ऐकायचंच नसतं. तिच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू आहे की नाही तुम्ही माझ्याशी बोलायचंच नाही, म्हणून तिने आता गोंधळ घालत असते. आणि त्याच वेळेस पाहायला मिळतं की अर्णव म्हणतो दे इकडं. मग अर्णव तिच्या हातातली ती बॉटल घेतो आणि तिला म्हणतो तुला त्रास होतोय ना, आणि हे मात्र एक शब्दही अर्णवशी बोलत नसते. खरं तर अर्णवसाठी आजचा दिवस खूप छान असतो, कारण ईश्वरीचं तोंड बंद आहे आणि त्याच्या मागं ती जी बडबड सुरू असते ना ती बंद आहे असं अर्णवला वाटत असतं. इकडे अर्णव तिला समजवत असतो, पण ईश्वरी मात्र ऐकायलाच तयार नसते. तिचं एकच चाललेलं असतं की माझी मी घेईल ना,
शेवटी अर्णवने तिला गोळीसुद्धा दिलेली असते आणि अर्णव म्हणत असतो, काय झालं, मगाशी तर म्हणत होती ना बोलणार नाहीये, मग प्रॉब्लेम काय आहे तुझा, म्हणजे तू असं का करत असते, असं अर्णव तिला विचारत असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही, मला बोलायचंच नाहीये तुमच्याशी. इकडे नम्रता आणि आकाश. आता आकाशला सोडायला शुभंकर निघालेला असतो, पण नेमकं घडतं असं की त्याच वेळेस नम्रता बाहेर आलेली असते. नम्रताला खूप वाईट वाटत असतं. आज आकाशच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचंच आहे हे जरी माहीत असलं तरीही ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात त्यामुळं मात्र नम्रताला सुद्धा धक्का बसलेला असतो. आणि मग ती म्हणत असते की आकाश, तुम्ही घरी गेलात ना की पेनकिलर घ्या, थोडा त्रास झाला तर, कारण मला ना खरंच कळत नाही आहे. तर आकाश म्हणत असतो, अगं काय एवढं तू विचार करते, काही नाही होणार आहे मला. पण नम्रता मात्र त्याची समजूत घालत असते. त्याला म्हणत असते की असं नका म्हणू तुम्ही. आणि मग आकाशने तिला जवळ घेतलेलं असतं. त्या दोघांचं जवळ येणं हे मात्र इकडे शुभंकरला खूपच त्रासदायक ठरत असतं. शुभंकरला ही गोष्ट अजिबात आवडत नसते. आणि मग शेवटी शुभंकर म्हणतो, अगं नमे ढमे, तो काही सासरी नांदायला चाललेला नाही आहे, तू त्याला एवढं हे करतेस. अगं इथेच जाणार आहे तो आणि मी आहे ना त्याच्यासोबत, त्याला सोडून येतोय, नको काळजी करूस तू, असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे त्यावरून तर शुभंकरला खूप राग आलेला असतो. शुभंकरला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. आकाश रात्री घरी येतो तेव्हा ईश्वरी दारातच असते. ईश्वरी पाहते की आकाश इतक्या उशिरा आलेला आहे. आपल्या घरामध्ये एवढा मोठा कार्यक्रम असूनसुद्धा तो कार्यक्रमाला आलेला नाही आहे या गोष्टीचं आश्चर्य तिला वाटतं आणि ती त्याला थांबवून प्रश्न विचारू लागते. अहो भाऊजी, कुठं होतात तुम्ही, किती वेळ लावला, कार्यक्रम होता आपल्या घरामध्ये एवढा आणि तुम्ही नम्रता आणि आई यांना आणण्यासाठी गेलेला होता ना, मग काय झालं, असं का केलं आहे तुम्ही, असे प्रश्न ती विचारू लागते. आकाश काहीच बोलत नसतो. आकाश शांतपणे बसलेला असतो. ईश्वरी त्याला एकावर एक प्रश्न विचारत असते आणि अचानक तिचं लक्ष आकाशच्या हातावर जातं आणि तिला कळतं की त्याच्या हाताला मार लागलेला आहे आणि ती एकदम घाबरून म्हणते, हाताला काय झालं तुमच्या, अहो तुम्ही सांगितलं का नाही, चला चला लवकर त्याला काहीतरी लावूया आणि तुम्ही का बोलला नाहीत, नक्की काय झालं आहे मला सांगाल का तुम्ही, कुठं भांडण झालं आहे, मारामारी झाली आहे, काय झालं आहे नक्की सांगू शकाल का तुम्ही, अशी प्रश्न ती विचारू लागते. आता ईश्वरीला आकाशला नक्की काय झालं आहे तेच कळत नाही आहे, पण त्याच्या हाताला नक्कीच काहीतरी जखम झालेली आहे, नक्कीच काहीतरी मोठं कांड झाले हे तिच्या लक्षात आलेलं आहे. इकडे शुभम, सायको शुभम हा स्वतःशीच बोलत आहे. त्याला नम्रता आणि आकाश या दोघांनी जवळ आलेले प्रसंग आठवत आहेत आणि त्याला खूप त्रास होत आहे. नम्रताने आकाशची खूप चांगली काळजी घेतलेली असते. त्याच्या हाताला लागलंय म्हणून त्याला मलम लावलेला असतो. त्याला खाता पिता येत नाही म्हणून स्वतःच्या हाताने त्याला भरवलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी आता शुभमला आठवत असतात आणि त्या गोष्टीचा त्याला भलताच त्रास होत असतो. पण हे सगळं करण्यापाठीमागं आपणच आहोत या गोष्टीचा अजूनच जास्त त्रास त्याला होत असतो. आपणच आकाशला मारलं आणि आता दूर जाणारे आकाश आणि नम्रता आपल्यामुळं पुन्हा एकत्र आलेत या गोष्टीमुळे तो आता स्वतःलाच त्रास देत असतो. आरशात पाहतो आणि तो म्हणतो, हे सगळं तू केलेलं आहेस आणि आता तुला या गोष्टीची शिक्षा मिळालीच पाहिजे, असं शुभम स्वतःच आरशात बघून म्हणतोय. म्हणजे आता तो या सगळ्या गोष्टीची शिक्षा स्वतःच स्वतःला देणार आहे असं म्हणून त्याने एक दांडकं उचललेलं असतं आणि ते दांडकं सटासट हातावर मारायला सुरुवात केलेली असते. कारण जर का आपण चूक केली तर त्याची शिक्षा आपल्याला मिळालीच पाहिजे असं तो स्वतःशी म्हणतोय आणि स्वतःलाच त्रास करून घेतोय. इकडे ईश्वरीने आकाशला बेडरूममध्ये आणलेलं असतं आणि आता अर्णव देखील तेथेच असतो. अर्णव पाहतो की आकाशच्या हाताला लागलेला आहे, त्याला पण मोठा धक्काच बसलेला आहे. तो विचारतो, अरे आकाश काय झालं, तुझ्या हाताला कोणी काय केलं, पडलास का तू गाडीवरून, काय झाले नक्की प्रॉब्लेम मला सांगशील का. तेव्हा आकाश सांगतो, हो हो सांगतो मी, थोडंसं शांत बसा आणि ऐका. आणि तो सांगतो की एका व्यक्तीने माझ्या हातावर मारहाण केलेली आहे, म्हणजे त्याने अटॅक केला आणि माझ्या हातावर जोरात दांडकं मारायला सुरुवात केली